ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्याचं काय महत्त्व आहे, त्या दिवशी काय करायला पाहिजे, काय नाही, आणि सौभाग्य वाढवण्यासाठी काय करायला हवे, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जोडूनच ग्रहण आलेलं आहे. त्या ग्रहणात सोमवती अमावस्येच्या ग्रहणाचं काय पाळायला पाहिजे, काय नाही पाळलं तर काय प्रॉब्लेम होतील, पितृदोष कसा दूर करायचा, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर 2026 मधील पहिली सोमवती अमावस्या 16 फेब्रुवारी 2026 सोमवारी साजरी केली जाईल. या दिवशी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या असून विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. स्नान, दान आणि पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी अत्यंत शुभ मानली जाते, ज्यामुळे पितृदोष दूर होतो. तर ती पूजा कशी करायची, काय करायची, संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. महत्त्व: सोमवारी अमावस्या असल्यामुळे तिला सोमवती म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि भगवान शंकर पार्वतीची पूजा करणे हे फलदायी मानले जाते. सोमवती अमावस्या पूजा विधी आणि उपाय काय आहे तिचं? तर स्नान आणि दान. पहाटे पवित्र नदीत स्नान करा. नदीत जाणे शक्य नसेल तर घरीच गंगाजल किंवा गंगेचे पाणी घालून स्नान करा. त्यानंतर गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करा. आणि दुसरा नंबर, पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, फुले, अक्षता अर्पण करा आणि झाडाला 108 प्रदक्षिणा घाला. जर जमलं तर तुम्हाला 1008 पण तुम्ही घालू शकतात, ते तर खूप योग्य होईल. आणि पितृदर्पण. या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने सुखसमृद्धी मिळते आणि पितृदोष दूर होतो. या दिवशी कोणता व्रत ठेवायला पाहिजे आणि काय त्याचं महत्त्व आहे? सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करतात. शुभयोग काय? यंदा या दिवशी विशेष ग्रहस्थिती असल्याने भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या वर्षीची महाशिवरात्री ही 3 महायोगामध्ये आलेली आहे. शनिवारी शनिप्रदोष, रविवारी महाशिवरात्री आणि सोमवारी सोमवती अमावस्या. म्हणजे 14, 15, 16 हे 3 दिवस महान योग आलेले आहे. 17 तारखेला सूर्यग्रहण आलेलं आहे, 17 फेब्रुवारीला. त्यामुळे या दिवसामध्ये काय टाळायला हवं आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत हे पूर्ण पाहूया. सोमवती अमावस्येला ग्रहणाची सावट आहे. या काळात काय करायचे, काय टाळावे हे पूर्ण पाहूयात. सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे. मात्र जोडूनच, अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि त्याच दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावस्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींचा विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील आपल्याला मोठ्या मानसिक आणि आर्थिक परिस्थितीमधूनही गुजरावं लागेल. त्यामुळे ह्या चुका टाळता होईल तेवढ्या टाळा. त्यामुळे आपल्याला मानसिक आणि आर्थिक दोन्ही त्रास कारणीभूत होणार नाहीत. सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. परंतु यंदा 16 फेब्रुवारीला जोडून ग्रहण तसेच पंचक सुरू होत असल्याने काही विशिष्ट कामे करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. सोमवती अमावस्या, ग्रहण आणि पंचक काळात कोणत्या चुका टाळायला हवे ते पाहूयात. पहिलं, नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार. नवीन व्यावसायिक करार किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे. पंचकात सुरू केलेली कामे अनेकदा 5 वेळा करावी लागतात आणि त्यामुळे अडथळा येतात. त्यामुळेच त्याला नाव आहे पंचक, 5. त्याच्यामुळे अमावस्या, ग्रहण या तिथीत शुभ कार्यासाठी वर्ज्य मानले जाते. त्यामुळे तुम्ही कुठलेही नवीन काम व्यवसायाचा तुमच्या धंद्यासाठी या दिवशी करू नये. दुसरा नंबर आहे घर बांधणी किंवा दुरुस्तीची कामे. या काळात लाकूड गोळा करणे, घराची छत टाकणे किंवा घराच्या दुरुस्तीचे काम सुरू करू नये. यामुळे वास्तुदोषाची भीती असते आणि घराचे नुकसान होण्याची शक्यता असते. तिसरं, दक्षिण दिशेला प्रवास. या काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे, कारण ही दिशा यमदेवाची मानली जाते. विशेषतः अमावस्येच्या दिवशी हा प्रवास अधिक त्रासदायक ठरू शकतो. चौथं, वादात पडणे आणि नकारात्मक विचार. अमावस्येला चंद्र क्षीण असतो, ज्यामुळे मानसिक अवस्था जाणवू शकते. अशात पंचकाचा प्रभाव सुरू झाल्यावर कोणाशीही वाद घालू नका. चिडचिड केल्याने तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे मौन पाळलं तर अधिकच चांगलं. कोणाशीही वाद घालू नका. 5, कोणाकडूनही कर्ज घेणे किंवा देणे. या दिवशी पैशांची देवाणघेवाण केल्यास ते पैसे परत मिळण्यास खूप कष्ट पडतात. या काळात केलेले व्यवहार दीर्घकाळ लांबण्याची शक्यता असते. 6, तुळशीची पाने तोडणे किंवा झाडे कापणे. अमावस्येला आणि पंचकात कोणत्याही झाडाला इजा पोहोचवू नका. तुळशीची पाने तोडणे देखील महापाप मानली जाते. पूजेसाठी आदल्याच दिवशी पाने तोडून ठेवावी आणि फुलं तोडायची असतील तर फुलंही आदल्या दिवशी तोडा शक्यतो तर.
त्या दिवशी जरी तोडायची असतील तर पानं तोडू नका किंवा ग्रहण चालू व्हायच्या आधीच्या काळामध्ये फुलं तोडून ठेवा. ह्याचा शुभ परिणाम मिळवण्यासाठी काय करावे? सकाळी 9 वाजेपर्यंत स्नान आणि दान उरकून घ्यावी. पितरांच्या नावाने तर्पण किंवा अन्नदान करणे अत्यंत फलदायी ठरेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, ज्यामुळे अमावस्यात ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. आणि 1 लोटा जल म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या म्हणजे तांब्याभर पाणी घेऊन तांब्याच्या भांड्यामध्ये महादेवाला अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप चालू ठेवा. यामुळे तुमची पूर्ण नकारात्मक शक्ती आणि ग्रहणाचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. हे आवर्जून आणि नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.